न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। श्रावण महिन्यातील रक्षाबंधनाच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया उत्सव साजरा केला जातो। हा सण प्रामुख्याने बुंदेलखंडचा लोकोत्सव आहे। भुजरिया सण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो। भुजरिया सणाचे महत्त्व। भुजरिया सण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस, कापणी आणि सुख समृद्धीच्या इच्छेसाठी साजरा केला जातो। भुजरिया यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात येते। हा सण निसर्गाच्या प्रेमाशी आणि आनंदाशी संबंधित आहे। श्रावण महिन्याच्या अष्टमी आणि नवमीला बांबूच्या छोट्या टोपल्यांमध्ये मातीचा थर टाकून गहू किंवा जव, दादर, मका या धान्याची पेरणी केली जाते। त्यानंतर त्यांना दररोज पाणी दिले जाते। साधारण आठवडाभरात ही धान्ये वाढतात, ज्याला भुजरिया म्हटले जाते। भुजऱ्याची पूजा केली जाते आणि यावर्षी पाऊस चांगला व्हावा म्हणजे चांगले पीक यावे अशी इच्छा व्यक्त केली जाते। श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत या भुजऱ्या 4 ते 6 इंचाच्या होतात। रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात। वडीलधाऱ्यांच्या मते हा भुजरिया नव्या पिकाचे प्रतीक आहे। रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी महिला या टोपल्या डोक्यावर घेऊन जलस्रोतामध्ये विसर्जन करतात। या अनुषंगाने नवापूर येथील चर्मकार समाजाने पारंपरिक भुजरिया हा सण हर्षोल्लासात साजरा केला। डीजेच्या तालावर नाचत गाजत महिला, पुरुष, मुले, मुली, वयोवृद्धांनी नृत्य करून रंगावली नदीपात्रात भुजरिया विसर्जन करण्यात आले। भुजरिया कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त चर्मकार समाजांनी अथक परिश्रम घेतले। तसेच भुजरिया विसर्जन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे, राजकीय, शासकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील रहिवासी, समस्त बांधव तसेच नवापूर, विसरवाडी, चिंचपाडा येथील समस्त चर्मकार समाज बांधव उपस्थित होते। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। भुजरिया माता की